अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। आतमध्ये 4 लाख कोर्स कुठं थांबता? आम्ही आतमध्ये निवडणूक आहे का 4 इथं थोडी 4 आहे। कोर्सच्या इथं थांबवा, बाकीचे मग जाऊ। हा बोलो ना। अच्छा पत्रकार अरे सोबत ये ना म्हणा आता हिला सोबत चला सोबत सगळं अलवेला एक थांबा ना 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं इकडे फक्त हा बस बस आहे तू ओके सर। तुमचं एक बघू सगळं बघू काय दादा, राज्यभरामध्ये कारवाई झालेली आहे। पतंजलीचे प्रोडक्ट जे आहेत त्याच्यावर कारवाई झाली आहे, ज्यामध्ये मिळावट असल्याचं समोर आलंय। जे दूध का दूध मोठा आवाज दादा, तुमचा कॅमेरा दादा ऐका ना, महाविकास आघाडीकडून फॉर्म भरलाय काय? महाविकास आघाडीच्या वतीने संभाजीनगर जालना या मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शिवसेनेच्या देवयानीताई डोणगावकर यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि निश्चित या निवडणुकीत आम्ही चांगल्या पद्धतीने लढत देऊ। तुम्ही जसं गेल्या वेळेस म्हटलं होतं आणि आता म्हणलं की त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो का? आता तिकडे बंडखोरी पाहायला मिळते मला असं वाटतं आज फॉर्म भरलेला आहे, सगळे चित्र 4 तारखेला वापस घेण्याच्या दिवशीच होईल। आत्ताच कोणत्याही बंडखोरी म्हणणं किंवा काय होईल म्हणणं हे 4 तारखेपर्यंत घाई होईल असं मला वाटतं। 4 तारखेला स्पष्ट होतील। फॉर्म तर अनेक लोक भरत असतात आणि वापसही घेत असतात, परंतु निश्चित ही जागा शिंदे गटाला मिळावी म्हणून असा त्यांचा आग्रह असताना आणि मागच्याच मी स्वतः शिवसेनेचा उमेदवार होतो आणि शिवसेनेच्याच कोट्यात ही जागा होती, असं असतानाही भारतीय जनता पार्टी पहिल्यांदाच इथं लढते। याचा अर्थ शिंदे गटाला जागा मिळाली नाही हे सत्य आहे आणि शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांचा त्याच्यावर असंतोष असेल तर मला असं वाटतं त्याला निश्चित वाट मोकळी होईल। झालीच तर तुम्हाला याचा फायदा होईल। त्यांच्या बंडखोरी होईल ना होईल त्याच्यावर आम्ही उभे नव्हतो। ऑलरेडी आम्ही मला असं वाटतं निश्चित महाविकास आघाडीची जी संख्या आहे ती आणि राजकीय ऑफिस तर करूच ना, निवडणूक आहे, संख्या नसतानाही राजकारणात 2 आणि 2 5 होऊ शकतात, त्याच्यामुळे आमचे तसे होतील अशा प्रकारचं निश्चित कामकाज आम्ही करू। आज आपले